आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी काही पत्रकारांसमोर चर्चा केली। चर्चेमध्ये सांगितलं की वो आता शिवसेनेच्या काळेताईने सुद्धा पाठिंबा दिला आणि तसं गृहीत धरून त्यांनी असं बोलले की वा हे दोघंही आम्हाला पाठिंबा देतील, अनिल चौधरी आणि शरद तायडे। मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि मला असं वाटलं की तुम्हाला मी बोलवलं पाहिजे आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पाहिजे की हा जो झालेला आहे संभ्रम तो चुकीचा आहे। भाऊंशी आम्ही काही संपर्क गिरीश भाऊंशी केलेला नाही। प्रत्येक ह्याच्यात अनिल चौधरी गिरीश भाऊचे निकटवर्ती म्हणून बोलल्या जातं आणि मी एक वेळचा त्यांचा निकटवर्ती होतो। त्यांच्यासोबत 8 ते 9 वर्ष गिरीश भाऊंसोबत मी काम केलेलं आहे आणि स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे। त्यावेळेस जळगाव महापालिका असेल, धुळे महापालिका असेल, शेंदुर्णीचे इलेक्शन असेल, जामनेरचे इलेक्शन असतील, प्रत्येक ह्याच्यात मी गिरीश भाऊंसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि खूप वेळ भाऊंसोबत माझी गेलेली आहे। भाऊंसोबत एवढी वेळ गेल्यामुळे सर्वांना असं वाटतं की मी भाऊच्या एकदम जवळचा आहे। जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा बरेच जण गृहीत धरत होते की अनिल चौधरी हे फॉर्म मागे घेऊन घेतील, कारण तेवढे संबंध भाऊंशी माझ्या जिव्हाळ्याचे होते। पण विषय असा आहे की मी त्याच्यानंतर इलेक्शन लढलो रावेरचं। भाऊंनी मला सांगितलं की काही लढू नको रे, पण माझ्या मनाला असं वाटलं की हे इलेक्शन मी लढलं पाहिजे आणि ते इलेक्शन मी लढलो आणि भाजपच्या विरोधात लढलो। तेव्हापासून भाऊचं माझं समजून घ्या बोलणं सुद्धा बंद झालेलं होतं आणि तेव्हापासून मी एक वेगळी भूमिका घेऊन माझ्या पद्धतीने काम करत होतो। मी आदरणीय आमचे नेते बच्चू कडू साहेब यांच्या सोबत काम करत होतो आणि त्या माध्यमातून मी प्रहारचं काम करत होतो। भाऊंच्या मी खरोखर दूर झालो, पण तरी सुद्धा लोकांमध्ये असं होतं की मी भाऊच्या एकदम जवळचा आहे आणि भाऊंनी काल ज्या पद्धतीने सांगितलं आणि सर्वांनी गृहीत धरलं की बा अनिल चौधरीने सुद्धा पाठिंबा देऊन टाकतील। पण पाठिंबा हा विषय आता असा आहे की समोर काय चित्र येतं। आता काळेताई यांनी सुद्धा मला वाटतं त्यांना पाठिंबा दिला आणि भाऊ इथं आल्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन पाठिंबा दिला, तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठं पाठिंबा द्यायला पाहिजे। आज हे जे इलेक्शन आहे विधान परिषदेचं, हे आता जवळ एक 18 तारखे म्हणजे एक 5-7 दिवस राहिलेले आहेत आणि जवळ आलेला आहे। परिस्थिती याच्या बाबतीत अशी आहे की गीतेंचं खूप, गणेश गीते असतील, जसं अनिल चौधरी इथं भाऊंच्या जवळचा होता तसंच गणेश गीते सुद्धा भाऊंच्या जवळचा होता। मागच्या वेळेस गणेश गीतेने राहुल ढिकलेच्या विरोधात लढलं तरी भाऊने त्याला आशीर्वाद दिलाच। तर मलाही अपेक्षा होती की कुठेतरी मी जावळेच्या विरोधात लढला तर भाऊ म्हणतील की तू आमच्याकडनं लढवा यावेळेस, पण भाऊंचं प्रेम इतकं कमी झालं की भाऊंनी मला म्हटलंच नाही। म्हणून मी विचार केला, मी होतो माझ्या फॅमिलीसोबत पुण्याला सर्व जिल्ह्यातल्या नगरसेवकाचे फोन यायला लागले की भाऊ इथं बिनविरोध इलेक्शन होऊन जाईल। मग कोणाच्याच म्हणजे लोकशाही असं वाटेल की काही लोकशाही आहे का नाही, इलेक्शन होतं का ना होत असं सर्वांना धाक वाटला। म्हणून जिल्ह्याभरातून कमसे कम 200-300 फोन मला आले आणि त्यांनी ही गड घातली की भाऊ तुम्ही भुसावळला या, आम्हाला बोलवा, आम्ही मिटिंगला येतो। आणि 109 नगरसेवक माझ्या मिटिंगला हजर झाले आणि माझा आत्मविश्वास वाढला की मला इलेक्शन लढायला पाहिजे आणि मी अपक्ष म्हणून तयारी केली, लोकांचा सल्ला घेतला आणि मी मैदानात उतरलो। हळूहळू शिवसेनेची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात होती। मोठ्या प्रमाणात म्हणजे आम्ही तिसऱ्याला मतदान करून टाकू पण भाजपला मतदान करणार नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यात शिवसेनेची होती सुरुवातीला। आणि मग गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, यांचं प्रकरण जसं नाशिकमध्ये ते कमी होत गेलं
तसंच इथलाही प्रकार चेंज होत गेला आणि आता जवळपास गोकुळ गीतेने तिथं पाठिंबा दिल्यामुळे इथंही बदल झाला. ही जी मंडळी शिवसेनेची आहे, जवळपास सर्व आमदार जे आहेत हे माझे जिवलग मित्र आहेत. 35-40 वर्षापासनं, समजा आमच्या नशिबात लेट असेल या नसेल, पण त्यांच्या माझ्या मित्रांच्या नशिबात आमदारकी होती आणि आज ते आमदार आहेत. मग चंदू भाऊ असेल, किशोर आप्पा असतील, चंदू अण्णा असतील, हे सर्व जिवलग मित्र आहेत. हे आमदारकीपर्यंत पोहोचले. आमच्या घरात आमदारकी याच्या अगोदरही आलेली आहे. म्हणजे आता काय नाव त्यांचं, नंदूभाऊ महाजन यांनी आज मला उत्तर दिलं. मी सुरुवातीला बोललो होतो की बा त्यांना नॉलेज नाही आहे, पण त्यांनी 6 दिवसात मला उत्तरच दिलं नाही. आणि आज शिवसेनेचा पाठिंबा भेटताच नंदू महाजनला उत्तर द्यायचं सुचलं. मग नंदू महाजनने उत्तर दिलं किंवा ते माझे ज्येष्ठ बंधू आहे, पण माझी स्पर्धा त्यांच्यासोबत नाही आहे. ज्येष्ठ बंधू आहे ना, मग तू गिरीश भाऊलाही सांग. गिरीश भाऊ आमचे ज्येष्ठ बंधू आहे. तुम्ही लहान बंधू आणि ज्येष्ठ बंधू एकत्र येऊन अनिल चौधरीला पाठिंबा द्या आणि भाजपचं एक मोठं पण दाखवा की नाही बा नाही, अनिल चौधरीला आम्ही पाठिंबा दिला आणि सोबत घेतलं. इतके वर्ष तुमच्यासाठी सेवा केली, गिरीश भाऊंसाठी सेवा केली. माझा पाठिंबाचा विचार केल्यापेक्षा तुम्ही सर्वांचाच पाठिंबा घेता, एखाद्याला पाठिंबा तर द्या एक वेळेस. गिरीश भाऊंना विनंती करतो.